नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मिक्स ज्यूस. त्याच्यासाठी मी पपई घेतली आहे, चिकू आणि अंजीर घेतली आहे. पायनॅपल पण होतं, पण पायनॅपलची टेस्ट आवडत नाही, त्याच्यामुळं मग मी पायनॅपल नाही घेतलं आहे. आता हे बघा, हे आता मी याचे तुकडे काप व्यवस्थित अगोदर करून घेतलेले होते. आता हे आपण मिक्सरमध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरमध्ये टाकून याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे घरच्या घरीच असा उन्हाळ्यामध्ये घरच्या घरीच ज्यूस करायला खूप छान लागतो आहे हा ज्यूस. बाहेरचा घेतल्यापेक्षा म्हणजे घरचा एक वेगळंच चव असते घरच्या याला. हे बघा, आता हे सगळे काप मी आता त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून घेतले आहे आणि आता आपण मिक्सरनं फिरून घेऊया. म्हणजे याला थोडासा फिरायला जास्त वेळ लागतो आहे, कारण की ते हे असल्यामुळं आपण त्याचे तुकडे करून टाकले आहेत ना, तर ते गाठी होऊ नये म्हणून जास्त वेळ फिरवावं लागते. एक वाटी मी त्याच्यामध्ये साखर टाकते. मी साखर थोडीशी कमीच टाकली आहे, कारण फळं पण गोडच आहे ना, त्याच्यामुळं मग मी साखर थोडी कमी टाकली आहे. आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकूया. मी दुधामध्ये साय पण टाकली आहे, म्हणजे साय टाकली ना तर ती मलाई टाकल्यामुळं टेस्ट पण छान येते आहे. आणि अशी मुलं साय खात नाही आहे, त्याच्यामुळं ते ज्यूसमध्ये तरी ती साय खाल्ल्या जाते. आणि त्याच्यामुळं चव पण छान येते साय टाकल्यामुळं, म्हणून मी त्याच्यामध्ये साय पण टाकली आहे. परत असं त्याला फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाठ नाही राहिली पाहिजे असं, त्याच्यामुळं त्याला जास्त वेळ असं फिरवावं लागतं. हे बघा, आता मी फिरवून घेतलं आहे. झाला आपला ज्यूस तयार. हे बघा, आता किती ज्यूस तयार झाला आहे बघा आपला. आता मी याला फ्रीजमध्ये ठेवून घेते. 1 तास तरी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल चांगलं थंड व्हायला. आता मी त्याला फ्रीजमध्ये ठेवते. बघा, आता आपला ज्यूस पण थंड झाला आहे. आता रेडी झाला आहे आपल्याला पिण्यासाठी. बघा, मी ग्लासामध्ये ओतून घेते आणि याच्यामध्ये आईस्क्रीम टाकली तर खूपच छान लागतं. कसा वाटला आपला ज्यूसचा व्हिडिओ? थँक्यू, धन्यवाद.